शुगर झाल्यानंतर सर्वात मोठा जर प्रॉब्लेम कोणता असेल तर तो गँग्रीनचा प्रॉब्लेम असतो आणि शुगर पेशंटना त्याची भीती पण असते की ही जखम बरी होईल का नाही, पाय कापून टाकावा लागतो का, बोट कापून टाकावा लागतो का, अशा पद्धतीची भीती त्याच्या मनामध्ये निर्माण झालेली असते. पण समर्थ सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून अँटॉक्स डी व अँटॉक्स टी हे जे काही फॉर्म्युले आहेत हे अशा पेशंटांसाठी संजीवनी ठरलेले आहेत. अनेक लोकांना गँग्रीनच्या प्रॉब्लेममध्ये त्यामध्ये त्यांना रिझल्ट आलेले आहेत. असाच एक रिझल्ट मागच्या काही दिवसापूर्वी एका आजींचा आम्ही पाठवला होता आणि त्यांना पायाला जखम होती. त्यांनी वेगवेगळे उपचारही केले होते पण त्यांना त्यामध्ये समाधानकारक रिझल्ट आलेला नव्हता. त्यानंतर त्यांनी अँटॉक्स डी आणि टी हा वापरायला चालू केला. महिन्यात 2 महिन्यामध्ये बऱ्यापैकी त्यांची जखम भरली. आज त्यांचा परत एक व्हिडिओ आपल्याला आलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी दाखवलेलं आहे की पूर्णपणे जखम त्यांची बरी झालेली आहे, पूर्ण जखम त्यांची भरलेली आहे. अशाच आपल्या आजूबाजूला असणारे अनेक जे काय शुगर पेशंट आहेत त्यांना हा व्हिडिओ पाठवा. त्यांना शुगरच्या त्रासातून व शुगर झाल्यानंतर वेगवेगळे जे त्रास होतात त्या त्रासातून सुद्धा त्यांना बाहेर पडण्यासाठी आपण मदत करू. धन्यवाद. त्याला काय फरक पडला नाही म्हणताना आम्ही परत आणि विचारायला गेलो तर परत आणि तुमचं खरडून काढायला पाहिजे म्हणजे मग आम्ही काय ते मनावर घेतलं नाही. मग हाय ते आम्ही औषध लावून माझं मी आपलं ते घरात बसलो. मी काय म्हणलं माझ्या लेकाला आम्ही काय बाबा ते करायला जाणार नाही, मी काय फाडाफाडी करणार नाही. मग मला समीना म्हणली आमची ही आमची ते औषध घ्या आई. मग मी ते चालू केल्यापासून मला त्याचा फरक चांगलाच फरक पडला. 1 महिन्याच्या आत तुम्हाला हो जाणवलं. मग तुम्ही आमच्या संस्थेचे आणि आमच्या संस्थेचे संस्थापक आहेत सादिक शेख सर, त्यांना तुम्हाला आभार प्रकट हो त्यांचा आभार म्हणजे मनापासून त्यांचं हे करतो. काय म्हणतात मला ते मना येत नाही, मनापासून त्यांचा आभार मानतोच मी. सराजी तुमचं नाव काय सांगा? शशिकला बराले. हा, तुम्ही औषध अँटॉक्स डी हे औषध अँटॉक्स डी आणि टी किती दिवस झालं औषध चालू आहे तुमचं? आता औषध माझं 4 महिने झालं चालू आहे का? चालू आहे काय? हा, मग तुमची जखम आता कशी झाली आहे? आता जरा त्या डॉक्टरनी दाखवून स्वच्छ करून आलोय हा, आणि त्या औषधापासून सगळं बरं आहे. बरं आहे ना? हा, बरं आहे. किती दिवस झालं औषध घेता तुम्ही आता? आता 4 महिने झाले. 4 महिने झालं. हा, मग तुम्ही आता आम्हाला काय आमच्या संस्थेच्या लोकांना आणि बघणाऱ्यांना काय सांगणार आहे तुम्ही की औषध काय त्या कसं आहे? औषधपासून चांगलं आहे. हे औषध घ्या, आयुर्वेदिक औषध आहे आणि काय त्याचं काय साईड फिटिंग काय नाही आहे. घ्यायला काय हरकत नाही. इंग्लिश औषध घेतलं तरी चालतंय, त्याच्यावर ते औषध घेतलं चालतंय आणि त्याला बरंच पडतं. तुमची कशी 3 वर्ष जखम बरी होत नव्हती पण हे औषध चालू केल्यापासून तुमची जखम बरी होते. बरी झाली, माझी बरी झाली औषधानं. आणि त्या खरं म्हणजे त्या औषधानंच ती माझी जखम बरी झाली. मी काय स्वच्छ करून आलं, स्वच्छ सगळं हे करून सोडा तर त्या औषधानं बरं झालं आणि त्या औषध माझं चालू आहे ना? तुमची आता पूर्ण जखम वाढलेली आहे. हा, पूर्ण पायाची जखम पूर्ण वाढली. छान झाली. चालेल, धन्यवाद मॅडम.